त्या काळात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सुद्धा मी कॉमर्स साइड निवडली. बरं. आणि त्याचं स्पष्टीकरण माझं फार मजेशीर होतं आणि ते निगेटिव्ह होतं. मी तेव्हा असं म्हणायचो, की मला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं नाहीये आणि म्हणून मी कॉमर्सला कॉमर्स. जातो आहे. इतर काही देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मेकॅनिझम आहे, पण इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स नाहीये. आपल्या देशाने मात्र तो प्रयोग यशस्वी केलाय आणि 24 वर्ष झाली तो यशस्वी झालेला प्रयोग आहे. तुमचे राज्यकर्ते कसे असावेत, कोण असावेत, हे ठरवण्याचा अधिकार राज्यघटनेने निवडणूक प्रक्रियेमार्फत लोकांना दिलेला आहे. ज्यांना तो बजावायचा आहे त्यांनी तो बजावावा. ज्यांना बजावायचा नाही त्यांना राज्यघटनेचं स्पिरिटच कळलं नाही असं मला वाटतं. आदिवासी भागात आपण तर अगदी 70, 80, 85% मतदान जातं आणि अर्बन एरियाजमधले तथाकथित सुशिक्षित, श्रीमंत, वेल ऑफ अशी लोक ही मात्र मतदानाची जबाबदारी टाळताना दिसतात. मला हे दुर्दैवी चित्र वाटतं. अधिकारी म्हणून सिलेक्ट झाल्यावर तुम्हाला काढून टाकणं अवघड आहे. राज्यघटनेचं आणि कायद्याचं कवच तुमच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे तुमच्यावरती काही खोटे आरोप लावून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न जरी झाला तरी तुम्हाला नेस्तनाबूत कोणी करू शकत नाही. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत वास्तव कट्टेवरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी IAS डॉक्टर किरण कुलकर्णी सर. सर, आपलं वास्तव कट्टेवरती स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांची माहिती प्रसारमाध्यमांमार्फत आपल्याला जी मिळत होती ती सरांमार्फतच मिळत होती, कारण सरांनी निवडणूक आयोगामध्ये अतिरिक्त निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे. सरांचं जर काम पाहिलं तर सरांनी यापूर्वी नगर परिषद प्रशासन संचालनालय आणि आदिवासी विकास या विभागांमध्ये आयुक्तपद भूषवलंय. सर यशदाचे अतिरिक्त संचालक देखील होते, जिथे आपले अधिकारी ट्रेनिंगला जातात. त्यानंतर सरांनी वेगवेगळ्या पदांवरती तर काम केलेलं आहेच, परंतु सर एक लेखक देखील आहेत. सरांची आत्तापर्यंत 20 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि जवळपास 300पेक्षा जास्त लेख त्यांचे तुम्हाला सोशल मीडियावरती, त्यांच्या वेबसाईटवरती किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमांमधून पाहायला मिळतील. तसं जर सरांच्या शिक्षणाविषयी जर बोलायचं, सरांचं MCOM झालेलं आहे, सरांचं LLB झालेलं आहे, MA त्यांचं समाजशास्त्रामध्ये झालेलं आहे आणि सरांनी PhD देखील केलेली आहे आणि ती पण कशामध्ये? आदिवासी पुनर्वसनाचे आर्थिक आणि कायदेशीर पैलू या विषयावरती सरांनी PhD केलेली आहे आणि सरांचा मॅक्झिमम काळ हा, त्यांचा कार्यकाल हा आदिवासी भागामध्ये काम करण्यात गेलेला आहे. त्याच्यामुळे आदिवासींवरती सरांचं विशेष प्रेम आहे आणि त्यांच्यावरती त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. सर, आत्ता सध्या सरांना मंत्रालयामध्ये सचिवपदी त्यांना पदोन्नती मिळालेली आहे. सर, तुमचं वास्तव कट्ट्यावरती पुनश्च एकदा स्वागत. धन्यवाद. खरं तर जसं मी आधी सांगितलं तसं तुम्ही TRTIमध्ये काम केलेलं आहे, यशदामध्ये काम केलेलं आहे, तुम्ही आदिवासी भागामध्ये काम केलेलं आहे आणि रिसेंटली तुम्ही ज्या निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये देखील काम केलं आहे. जे एकंदरीत आपला जो प्रेक्षक वर्ग आहे याच्यामध्ये विद्यार्थी आहेत, अधिकारी देखील आहेत आणि त्यांचे पालक देखील आहेत. या सर्वांच्या अनुषंगाने तुमच्याकडून मार्गदर्शन आज आम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही 1994 बॅचचे MPSC मार्फत जी परीक्षा घेतली त्याच्यातून तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाले आणि आज तुमचे महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी म्हणून तुमची पदोन्नती झालेली आहे. सो एक डेप्युटी कलेक्टर ते IAS आणि राज्याचे सेक्रेटरी हा जो प्रवास आहे याच्यावरती थोडं आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेलच. परंतु ही जी फील्ड आहे स्पर्धा परीक्षा, तुमचा काळ वेगळा होता. आत्ता सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत, बऱ्याच पालकांपर्यंत पोहोचतात. तुमच्या काळात ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत कशा पोहोचल्या आणि तुम्ही या क्षेत्रात का आले? खरंच मागे वळून बघताना खूपच गंमत वाटते की कसा काळ होता, कशी परिस्थिती होती आणि एकूणच मी रिलेट करतो की आपल्या महाराष्ट्रामधला एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला मुलगा. माझे वडील म्युन्सिपाल्टीच्या लायब्ररीचे ग्रंथपाल होते आणि आई मराठीची शिक्षिका होती आणि अशा घरामध्ये लहानपणापासूनच थोडंसं पुस्तक, वाचन या पद्धतीच्या चर्चा चालायच्या. आणि खरं सांगायचं म्हणजे हे स्पर्धा परीक्षा वगैरे याची जी काही जागृती असते, माहिती असते,
ही काही नव्हती. मी छोट्या गावात राहत होतो तालुका प्लेसला. नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर हे जो तालुका प्लेस आहे तिथे माझं सगळं शिक्षण झालं. तर याची मला फारशी काही कल्पना नव्हती. पण शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे आणि हुशार मुलं ही 10वी नंतर सायन्स स्ट्रीमला जातात अशी तेव्हाची एक पद्धत होती. बरोबर. आणि त्याला जरा मी छेद दिला आणि त्या काळात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सुद्धा मी कॉमर्स साईड निवडली. बरं. आणि त्याचं स्पष्टीकरण माझं फार मजेशीर होतं आणि ते निगेटिव्ह होतं. मी तेव्हा असं म्हणायचो की मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं नाही आहे आणि म्हणून मी कॉमर्सला जातो आहे. कॉमर्सला जाऊन काय करायचं हे काही स्पष्ट नाही. आणि आर्ट्स का नको, तर आर्ट्स मला प्रचंड आवडतं आणि मला त्यातलं बरीचशी गती आहे, तर मग त्यात कशाला जायचं, ते तर माझं चालूच राहणार आहे. कारण घरामध्ये वाचनाची लिखाणाची जी एक सगळी परंपरा होती, त्यामुळे आर्ट्स नको. म्हणजे अशा थोड्याशा निगेटिव्ह भूमिकेतून तेव्हा कॉमर्स निवडलं गेलं. आणि त्या काळात हे 3 स्ट्रीम याच्यापैकी एक काहीतरी निवडायचं असतं असंच फक्त माहिती होतं. मग त्याप्रमाणे कॉमर्सला गेलो. कॉमर्समध्ये मग आधी नगर शहरामध्ये, नंतर पुण्यामध्ये कॉमर्सचं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. आणि त्याच वेळेस माझ्या वडिलांचं थोडंसं कमी वयामध्ये दुर्दैवी असं निधन झालं. आणि 2 मोठ्या बहिणी आणि मी एकटाच मुलगा. आई नोकरी करत होती, पण थोडीशी जबाबदारी नाही म्हटलं तरी आली. त्या परिस्थितीमध्ये माझ्या एका मित्राने मला हे सुचवलं की तू स्पर्धा परीक्षा दे. आणि मग तो काळ असा होता की जे दिसेल तिथे फॉर्म भरायचा. म्हणजे बँकेची प्रोबेशनरी ऑफिसरची एक्झाम असो, स्टाफ सिलेक्शन कमिशनची असो, MPSC असो, UPSC असो, फॉर्म भरायचा. आणि मला नोकरी पण करावी लागली ना. मी डॉक्टर चित्रा नाईक यांच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये त्यांच्यातर्फे जी मासिकं चालवली जायची शिक्षण विषयक, त्याचा सहसंपादक म्हणून काम करत होतो त्या काळात. आणि तिथे रजा वगैरे मिळण्याचाही प्रॉब्लेम होता. त्यामुळे सगळ्या परीक्षांना ऐन वेळेस पेपरला जाऊन बसणे आणि पेपर देणे. तर आता कदाचित खोटं वाटेल, पण मला माझी प्रिलिम मी कधी दिली हे काही आठवत नाही आहे. म्हणजे ती अनेक परीक्षांमध्ये कधीतरी होऊन गेली. त्याचा काही असा फार वेगळा अभ्यास वगैरे, जशी परीक्षा येत होती तशी तुम्ही देत होतो. आणि अशा एक 10-12 तरी परीक्षा त्या काळात दिल्याचं मला आठवतं. त्यातल्या काही पास झालो, काही फेल झालो. त्याच्याकडेही माझं काही फारसं लक्ष नसायचं. आणि माझी नोकरी चालू होती. मेनसाठी जेव्हा मला ॲपियर होण्याची वेळ आली, तेव्हा मला अभ्यासाला काहीच वेळ मिळाला नाही. आणि हे जे कल्चर पुण्यामध्ये आत्ता अजूनसुद्धा टिकून आहे, ते तेव्हाही काही प्रमाणात होतं की क्लासेस, अशा विद्यार्थ्यांचे ग्रुप्स, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक चांगला ग्रुप असायचा किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमधनं खूप चांगले ग्रुप्स त्या काळात उभे राहिले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात मुलं MPSC होत होती. अशा कुठल्याही ग्रुपशी माझा काही संबंध आला नाही. मग ते एकला चलो रे असं होतं आणि फार काही अभ्यास केला असं पण नव्हतं. पण जे काही वाचलं ते मनापासून वाचलं. आणि मग मेन एक्झामला थोडासा गडबडगुंडा उडालाच माझा. कारण मी अकाउंटन्सी हा विषय घेतला होता आपण कॉमर्सचे म्हणून. आणि प्रत्यक्ष पेपर समोर आल्यावर लक्षात आलं की आपल्याला काही ते फारसं जमत नाही आहे. पण त्या पेपरची रचना अशी होती की 5 विभाग होते आणि 3-3 प्रश्न प्रत्येक विभागात. आणि त्यातला कुठलाही एक प्रश्न सोडवायचा होता. 20 मार्काचा प्रश्न. 2 प्रश्न गणित आणि 3रा मार्क थेरॉटिकल असा प्रश्न. अशी ती रचना होती. तर मी 5ही थेरॉटिकल प्रश्न लिहिले अकाउंटन्सी. म्हणजे अकाउंटन्सी सारख्या पेपरमध्ये मी निबंध लिहिले. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आधी मी जोरात असं म्हटलं होतं की मी इंग्लिश मीडियममधनं लिहिणार. प्रत्यक्ष पेपर आल्यावर मला ते मराठीतच सुचायला लागलं. आणि म्हणून मी ऐन वेळेस मीडियम बदलून सगळे पेपर मराठीतून लिहिले. त्याचा काय परिणाम झाला माहिती नाही, पण मला इंटरव्ह्यूला कॉल आला. इंटरव्ह्यू पुण्यातच झाला आणि खूप दिग्गज मंडळी इंटरव्ह्यूला होती. पण टू माय सरप्राईज माझा 12 मिनिटात इंटरव्ह्यू संपला. आणि मला जिथे इंटरव्ह्यू आता सुरू होतोय असं वाटत होतं तिथं तो संपला. आणि प्रश्न काही आठवतात मला. मी बाहेर आल्याबरोबर मात्र ज्या मित्राच्या आग्रहामुळे मी ही परीक्षा दिली होती त्याला मी एक पत्र लिहिलं. ते एक 6-7 फुलस्केपचं पत्र अजूनही माझ्याकडे आहे.
आणि त्या मित्राला मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मिनिट टू मिनिट काय घडलं हे मी रिपोर्ट केलेलं होतं. बरं. म्हणजे प्रश्न काय विचारला, मी काय उत्तर दिलं, त्याच्यावर कोण काय बोललं, मग मी काय बोललो. नंतर ते वाचताना माझ्या लक्षात असं आलं की मी इंटरव्ह्यूला दिशा देत होतो. म्हणजे मला न येणारा एखादा मुद्दा समोर आला तर त्याच्या उत्तरामध्ये हे मला माहिती नाही पण मला ते माहिती आहे असं मात्र मी म्हणायचो. आणि त्यामुळे मग तिकडे प्रश्न जायचे असं मला नंतर वाचल्यावर लक्षात इंटरव्ह्यू आलं. तुम्ही तुमच्या सोर्समध्ये आणत होते. हां, असं ते झाल्याचं मला नंतर लक्षात आलं. इंटरव्ह्यू देताना मी ते काही सजगपणे केलेलं नव्हतं. अच्छा. पण बाकीचे जे मंडळी होती इंटरव्ह्यूला माझ्याबरोबर, कुणाचा अर्धा तास इंटरव्ह्यू चालला, कुणाचा 45 मिनिटं. आणि मी छोट्या गावातून आलेला मुलगा आणि त्याच्यामुळे त्या मुलांचा कॉन्फिडन्स, त्यांचा ग्रुप, त्यांचा आपसातली चर्चा ही ऐकून खूप प्रेशर यायचं. पण माझी अशी खुणगाठ मनाशी होती की हे काही होत नाही. आणि त्याच्यानंतर रिझल्ट डिक्लेअर झाल्याचंही मला असंच बाहेरून कुठून तरी कळलं. आणि म्हणून कलेक्टर ऑफिसला रिझल्ट पाहायला मी गेलो. तेव्हा खालून रिझल्ट पाहायला सुरुवात केली. 9 पानाचा रिझल्ट होता. बरं. ते मागून सुरुवात केल्यावर मी 8व्या पानापर्यंत आलो तरी माझं नाव नव्हतं. पहिल्या पानात तर नाव असणं शक्य नाही. म्हणून मी पहिलं पान पाहिलं नाही आणि आम्ही 3ऱ्या मजल्यावरनं खाली आलो, मी आणि माझा मावस भाऊ. खाली आल्यावर सायकल काढताना तो म्हटला की आलोच आहे तर एकदा बघून तरी. मग मी परत वरती गेलो तर माझं पहिल्या पानावरती नाव होतं आणि मी उपजिल्हाधिकारी म्हणून सिलेक्ट झालेलो होतो. माहिती काहीच नाही. रेव्हेन्यू डिपार्टमेंट काय असतं, उपजिल्हाधिकाऱ्याचं काम काय असतं याच्याबद्दल माहिती काहीच नव्हती. आणि मला पहिलं पोस्टिंग मिळालं ते अकोल्यामध्ये. माझं प्रोबेशन हे विदर्भातल्या अकोल्यात झालं. बरं. अकोला जिल्हा. अकोला जिल्हा. मी औरंगाबादच्या पुढे कधी गेलो नव्हतो. तर अक्षरशः मला माझ्या मनातल्या भावना आठवतात की मी रात्री काहीतरी 8 वाजता पुणे अकोला ST बसमध्ये बसलो आणि आता या रात्रभरात एक पडदाच उघडला जाणार आहे आणि उद्या सकाळपासनं नवीन प्रदेश, नवीन विषय, नवीन माणसं आणि नवीन आयुष्य असं मला जाणवत होतं. अकोल्यात उतरल्यावर हळूहळू कलेक्टर ऑफिस शोधलं, सापडलं. काही मित्र मिळाले तिथे. प्रोबेशन फार छान पार पडलं. माझे मित्र खूप छान, माझा ग्रुप झाला. सगळेच प्रोबेशनर्स होते. तो आमचा ग्रुप अजूनही कायम आहे आणि अगदी चांगले संबंध आहेत. त्यानंतर मग प्रोबेशनमध्येच मी अमरावती जिल्ह्यात अंजनगाव तालुक्यात तहसीलदारही झालो. तेही काम पाहिलं. पहिलं पोस्टिंग बुलढाण्यामध्ये झालं. जळगाव जामोदसारख्या ठिकाणी जे सातपुड्यामध्ये सब डिव्हिजन आहे आणि जे सब डिव्हिजन म्हणून फार काही गाजलेलं नाही. जळगाव जामोद हे नावही अनेकांना माहिती नसतं. तो तालुका आहे, सब डिव्हिजन आहे आणि आदिवासी इलाका आहे. तिथे माझं पहिलं पोस्टिंग. नंतर पुसदसारख्या तुलनेनं मोठ्या ठिकाणचं पोस्टिंग. त्यानंतर अमरावती RDC म्हणून मला काम करता आलं. त्यानंतर मग मी यशदात आलो 4 ते 5 वर्ष. मग महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ही जी औरंगाबादला स्टेट लेवलची इंडस्ट्री डिपार्टमेंटची संस्था आहे त्याचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून मला अगदी आग्रहाने निमंत्रण देऊन तिथे पोस्टिंग देण्यात आली. त्या संस्थेमध्ये मी 3 वर्ष काम केलं. त्यानंतर एक फार वेगळाच योगायोग माझ्या आयुष्यात आला. तो म्हणजे सरकारी अधिकारी असूनही NGO हेड करण्याचा अनुभव मला मिळाला. पुण्यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची जनवाणी नावाची NGO. आणि या जनवाणीबरोबरच पुणे इंटरनॅशनल सेंटर म्हणून सगळ्याच क्षेत्रातल्या दिग्गजांचं एक संघटन आहे आणि ते वेगळ्या वेगळ्या विषयांवरती चर्चा करतात. पॉलिसी मॅटरवरती काही गायडन्स सरकारला सुद्धा त्यांच्याकडून मिळतो. त्याच्यामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर विजय केळकर, अनु आगा मॅडम किंवा अरुण फिरोदे असतील, असे दिग्गज लोक तिथे होते. मला सांगायला आनंद वाटतो की त्या काळातले सर्व भारतरत्न त्या संस्थेचे मेंबर्स होते. पद्मविभूषण खूप मोठ्या संख्येनं होते. पद्मश्री लोक खूप होती. या सगळ्या लोकांबरोबर मला 3 वर्ष काम करता आलं. जनवाणी ही NGO होती आणि शहरी समस्यांमध्ये काम करायची. तिथं मी 3 वर्ष काम पाहिलं आणि आय वॉज हेडिंग NGO दो आय वॉज गव्हर्नमेंट ऑफिसर. तर तो अनुभव काहीतरी वेगळा होता. बरोबर. म्हणजे पुणे मेट्रोबद्दलची NGO म्हणून माझी भूमिका वेगळी होती.
सरकारची भूमिका वेगळी होती. मग ती त्या सगळे नियम पाळून कशी मांडायची हे मला शिकायला मिळालं. ग्रेट. तर तो एक अनुभव झाला. मग नंतर मी 1 वर्ष दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये रेसिडेंट कमिशनर ऑफिसमध्ये होतो. बरं. तिथे मला केंद्र राज्य संबंध नक्की कसे आहेत, वेगवेगळ्या विषयामध्ये कसं काम चालतं आणि आपल्या देशाच्या राजधानीचं कामकाज कसं चालतं हे बघायला मिळालं. राष्ट्रपती भवन असेल किंवा इतर आपल्या राज्याचं तिथे प्रतिनिधित्व करणं असेल, तो अनुभव 1 वर्ष मला घेता आला. मग मला IAS मिळाल्यावर मी अमरावती जिल्हा परिषदेमध्येच CEO म्हणून 1.5 वर्ष काम केलं. नंतर TRTI कमिशनर, नंतर ट्रायबल कमिशनर राज्याचा, त्यानंतर नगर परिषद संचालनालयामध्ये कमिशनर कम डायरेक्टर म्हणजे अर्बन डेव्हलपमेंटचं काम बघता आलं. त्यानंतर हा लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनचा एक 9 महिन्याचा स्टिंट, ज्याच्यामध्ये दोन्ही इलेक्शन्स मला राज्य पातळीवरून हाताळण्याची, काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर आता आपण म्हटलात तसं सचिवपदी पदोन्नती झालेली आहे आणि आय एम वेटिंग फॉर माय पोस्टिंग नाव. ग्रेट. खरं तर तुम्ही जे डॉक्टरेट मिळवली, तुमचं पहिलं प्रोबेशनच विदर्भामध्ये झालं. आदिवासी भागामध्ये तुम्ही भरपूर काम केलं आणि कदाचित त्याच्यामुळेच तुम्हाला हे सुचलं का की आपण डॉक्टरेट किंवा PhD साठी विषय तो निवडावा? डॉक्टरेटची जरा गंमतच झाली. आमचे एक तिथले जे प्लॅनिंग ऑफिसर होते, ही वॉज गाईड, आणि त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही डॉक्टरेट करा. म्हणून YCMOU मधनं मी डॉक्टरेट केली माझी नोकरी चालू असताना. डॉक्टरेट करताना विषय काय घ्यायचा, तर तेव्हा आदिवासी हा माझा पहिल्यापासून अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय. बरोबर. आणि मेळघाटमध्ये अनेक गावात फिरलो, काही गावांमध्ये मुक्काम करता आला. आणि आदिवासी संस्कृतीचं जे वेगळेपण आहे आणि नागरी संस्कृतीने त्यांच्याकडून जे शिकायला पाहिजे ते शिकलं जात नाहीये, ही भावना माझ्या मनामध्ये फार तीव्र होती. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यांचं पुनर्वसन आपण व्याघ्र प्रकल्पासाठी करतो, तर ही मला डिकोटोमी वाटली, म्हणजे द्वैत वाटलं. म्हणजे गंमत अशी बघा की जंगलं शिल्लक आहेत, ते आदिवासी जिथं राहतात तिथेच जंगलं शिल्लक आहेत. एक्झॅक्ट. बाकी जिथे नागरीकरण झालेलं आहे, नागरी संस्कृती जिथे आलेली आहे, तिथं जंगलं शिल्लक नाही आहेत. सिमेंटची जंगलं झाली. सिमेंटची जंगलं झाली. आणि गंमत अशी की अशा आदिवासी एरियामध्ये जंगलं टिकवण्यासाठी, जंगलांचं संवर्धन होण्यासाठी आदिवासींचं पुनर्वसन करायचं. म्हणजे ज्यांनी जंगलं टिकवली त्यांचं पुनर्वसन करायचं. हे मला जरा विचार करण्याजोगी गोष्ट वाटली. आणि म्हणून फॉरेस्ट लॉज जे आहेत, म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट असेल किंवा फॉरेस्ट ॲक्ट असेल, त्यातले काही बदल आहेत, किंवा आपला पुनर्वसन कायदा, त्याच्यामध्ये होणारे बदल आहेत. मग पुनर्वसन कायदा, फॉरेस्ट लॉज आणि या सगळ्याचा आदिवासींवरती कल्चरली आणि विशेषतः त्यांच्या लाईव्हलीहूडवरती होणारा परिणाम, हा माझा फार इंटरेस्टचा विषय. आणि म्हणून मग मी मेळघाटाचा सगळा तो अभ्यास केला आणि मला काही फार वेगळ्या प्रकारची तथ्य सापडली. ती मी नीट मांडू शकलो की नाही याची मला शंका आहे माझ्या थिसिसमध्ये सुद्धा. अच्छा. पण मला अशी एक भावना मनात आहे की आपल्या ॲक्विजिशन ॲक्टनुसार किंवा पुनर्वसन कायद्यानुसार आपण नुकसान भरपाई देतो. पुनर्वसन ज्यांचं होतं त्यांची, हे नुकसान भरपाई देताना त्यांच्या फिजिकल ॲसेट्सची सगळी बेरीज आणि व्हॅल्युएशन केलं जातं. पण व्हॉट अबाउट इनव्हिजिबल ॲसेट्स? इनव्हिजिबल कल्चरल ॲस्पेक्ट जो आहे आदिवासींचा, त्याची भरपाई कशी करणार? आणि कायमस्वरूपी ते कल्चर, ती भाषा हे नष्ट होत आहे, तर त्याला कसं भरपाई देता येईल याचं एक सूत्र शोधण्याचा मी प्रयत्न केला. नक्कीच. म्हणजे धनदांडग्यांचा विचार करणाऱ्यांच्या जमान्यामध्ये तुम्ही त्या आदिवासी लोकांचा विचार करत होते. हो, आणि त्यात माझी भूमिका अशी होती की हे फार आवश्यक आहे आणि आपल्या नागरी जीवनामध्ये, अलीकडे जे महानगरी जीवनामध्ये, नागरी जीवनामध्ये जे वाढलेले प्रश्न आहेत त्याची उत्तरं तिथं आहेत, यावर माझं कन्व्हिक्शन होतं. आणि माझं हे कन्व्हिक्शन खूप स्ट्रॉंग होत गेलं. जितका जितका अभ्यास करत गेलो किंवा ट्रायबलसाठीची पोस्टिंग झाली,
त्यामध्ये कन्व्हिक्शन माझं स्ट्रॉंग होतं. नक्कीच. तर या सगळ्या गोष्टीत तुम्हाला आवड निर्माण होत गेली आणि तुम्ही ते करत गेलात. अर्थात तुम्ही तिथं काम केलं म्हणून तुम्हाला त्यांच्या समस्या जाणवल्या, म्हणून तुम्ही त्यांचा विचार करायला लागलात. आपण या गोष्टींकडे परत येऊया. परंतु तुम्ही दोन्ही इलेक्शन पार पाडले, केंद्राचंही आणि आपल्या राज्याचंही. हे इलेक्शन पार पडत असताना बऱ्याच वेळा तुम्हाला आम्ही वृत्तपत्रांमधून किंवा वृत्तवाहिन्यांवरून ऐकत होतो. तुम्ही एक ना एक माहिती कशा पद्धतीने नियोजन असेल त्यापासून निवडणूक प्रक्रिया कशी पार पडेल या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ऐकत होतो. निवडणूक झाल्याच्या नंतर, निकाल लागल्याच्या नंतर बऱ्याच वावड्या उडायला सुरुवात झाली की EVMमध्ये फ्रॉड आहे, महाराष्ट्रातलं वातावरण वेगळं होतं, इलेक्शन कमिशनने लक्ष दिलं नाही, किंवा अशा वेगवेगळे आरोप इलेक्शन कमिशनवरती होत होते आणि EVMवरती डाऊट घेतला जात होता. काय एकंदरीत काय सांगाल तुम्ही? लोकसभा आणि विधानसभा निवडणूक राज्य पातळीवरनं हाताळायला मिळणं, काम करायला मिळणं हा एक अद्वितीय अनुभव होता. यापूर्वी मी वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुकांमध्ये काम केलं होतं. म्हणजे मी रिटर्निंग ऑफिसर म्हणून केलं होतं, मी ऑब्झर्व्हर म्हणून काम केलेलं होतं, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मी इलेक्शन्स पाहिलेल्या होत्या. राज्य पातळीवर जेव्हा आपण इलेक्शन्स बघत असतो तेव्हा काय काळजी घ्यायला पाहिजे, इलेक्शन कमिशनच्या सूचनांचं आपल्या राज्याच्या संदर्भात कसं इम्प्लिमेंटेशन करायचं, याचे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळाली. माझ्याकडे मीडिया मॅनेजमेंट, त्याच्यानंतर EVM, आचारसंहिता आणि कॅन्डिडेट एक्सपेंडिचर हे विषय प्रामुख्याने सोपवलेले होते. आणि विषयांचं जे वाटप होतं CEO साहेब आणि माझ्यामध्ये, त्यामध्ये हे विषय माझ्याकडे होते आणि त्यामध्ये मला बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळालं काम करण्याचं. आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की लोकसभा काय किंवा विधानसभा काय, दोन्ही आपल्या महाराष्ट्रातल्या इलेक्शन्स अतिशय शांततेनं आणि व्यवस्थितपणे पार पडल्या. लॉ अँड ऑर्डरचा कुठेही मेजर प्रॉब्लेम आला नाही, सिस्टमिक इश्यूज कुठे आले नाहीत आणि शांततेत मतदानाचा टक्का वाढवून आपली सगळी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिया पार पडल्यावर आणि रिझल्ट्स जाहीर झाल्यानंतर असा मुद्दा सुरू झाला की EVMमध्ये काहीतरी गफला आहे. मी आपल्या राज्याचा EVMचं कामकाज बघणारा इन्चार्ज असल्यामुळे EVMच्या टेक्निकल बाबींचा मी थोडाफार अभ्यास केलेला होता आणि त्याचबरोबर EVMच्या ज्या सिक्युरिटीबद्दलचा प्रोटोकॉल आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोटोकॉल आहे, टेक्निकल प्रोटोकॉल आहे, त्याचाही माझा अभ्यास झालेला होता. मीडिया हा विषय माझ्याकडे असल्यामुळे मीडियाच्या समोर EVMबद्दलची माहिती देण्याची जबाबदारी ही माझ्यावरती आहे. बरोबर. आणि मग अनेक प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची संधी मिळाली. त्यामध्ये मी 2 गोष्टी केल्या. एक पहिली गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूज वेगळ्या वेगळ्या चॅनेल्सवरती जे झाले, किंवा आमचं जे ट्विटर होतं किंवा फेसबुक होतं त्याच्यावरती लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, आणि त्याचबरोबर समक्ष तालुका प्लेसेसपर्यंत जाऊन शाळांमध्ये असेल, कॉलेजेसमध्ये असेल, नागरिकांमध्ये असेल, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं, असं 3 प्रकारे हे करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यातून माझी काही ऑब्झर्वेशन्स समोर आली. पहिलं ऑब्झर्वेशन असं की अलीकडे थोडंसं असं झालं आहे की पुरेशी माहिती न घेता, ज्याला आपण गमतीनं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएट म्हणतो, ते काहीतरी पाहिलं आणि त्याच्या आधारावरती अतिशय कन्व्हिक्शनने लोक बोलायला सुरुवात करतात. ही खरं महाराष्ट्राची परंपरा नाही आहे. मराठी माणूस हा अतिशय काळजीपूर्वक, विचारपूर्वक मत तयार करणारा असा समजला जातो. त्याच्याशी विसंगत असे काही लोकांनी मुद्दे उपस्थित केले ज्याला वस्तुस्थितीचा काही आधार नव्हता. इलेक्शन कमिशनचं सगळं काम हे SOPs म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सच्या पद्धतीनं चालतं. आणि मी तर असं म्हणेल की संपूर्ण जगामधल्या अनेक सिस्टीम्सपैकी ती एक सिस्टीम आहे जी वर्षानुवर्ष म्हणजे 1950 पासून इलेक्शन कमिशनची सगळी कामकाजाची पद्धती इव्हॉल्व्ह होत आलेली आहे. आणि गेल्या 75 वर्षात ती परफेक्ट नाही म्हणणार मी, पण ती नियर परफेक्शन अशी पोहोचलेली आहे.
ईव्हीएम हे त्याचंच उदाहरण आहे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ईव्हीएमचा शोध आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी लावला ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आय विल इक्वेट दॅट विथ आवर ग्रँड सक्सेस ऑफ आवर नेशन. उदाहरणार्थ, आपण अंतराळवीर पाठवला, भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा, त्या यशाशी याची मॅच होत आहे. किंवा आपली सुनीता विल्यम्स अंतराळात इतके दिवस राहिलेली आहे, त्या यशाशी हे मॅच होतं. मी का असं म्हणतो? त्याचं कारण असं की राज्यघटना, आपला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1950, 1951, त्याखालचे 1960चे रूल्स, 1961चे रूल्स, हा सगळा लिगल आस्पेक्ट तो लक्षात घेऊन तांत्रिकदृष्ट्या ईव्हीएम तयार करण्यात आलं आणि ते काही तयार होऊन लगेच वापरलं गेलेलं नाही. ईव्हीएम तयार झाल्यानंतर 20-25 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे टेस्ट होऊन मग ते वापरात आणलं गेलं. आणि आज आपल्याला माहिती आहे की गेल्या जवळपास 23-24 वर्षापासून आपल्या देशात ईव्हीएम सेट झालंय. म्हणजे आमचा गरीब आदिवासी माणूस, आमचा तळागाळातला ग्रामीण माणूस हे सुद्धा ईव्हीएम कॉन्फिडंटली वापरतायत. आणि रिझल्ट्सनी वेगळ्या वेगळ्या इलेक्शन्समधल्या हे सिद्ध केलेलं आहे की याच्यामध्ये कुठलाही गफला करायला वाव नाही. अगदी थोडक्यात सांगायचं तर त्याचा जो सिक्युरिटी प्रोटोकॉल आहे तो तर आपला मिलिटरी फोर्सेस आणि पोलीस डिपार्टमेंट तो फार कडक प्रोटोकॉल आहे, कुणालाही सहजी तिथे प्रवेश नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोटोकॉल सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये ईव्हीएमचं गोडाऊन उघडणे यासाठी सुद्धा राजकीय पक्षांचे आणि उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणं आवश्यक आहे. त्यांच्या सह्या असतात आणि त्यांनी ते सील त्यांच्या सह्यांचं ते दूर केल्यानंतरच ईव्हीएम्स बाहेर काढता येतात. पुन्हा गोडाऊनमध्ये ठेवण्यासाठी हीच प्रोसेस आहे. सगळ्यामधल्या ज्या प्रोसेसेस आहेत, म्हणजे FLC असेल फर्स्ट लेवलचे, त्याला प्रतिनिधी हजर असतात, ते स्वतः मॉक पोल करतात. त्याच्यानंतर कमिशनिंगची प्रोसेस आहे, सिम्बॉल लोडिंगची प्रोसेस आहे, प्रत्यक्ष पोलिंगच्या प्रोसेसच्या वेळेस सुद्धा मॉक पोल होतो, राजकीय प्रतिनिधी हजर आहेत. म्हणजे प्रत्येक स्टेजला तपासून आणि राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीतच ईव्हीएमचं कामकाज झालेलं आहे. अगदी. त्यामुळे आपण हे पाहिलं असेल की राजकीय पक्ष सुद्धा ईव्हीएम बद्दल आक्षेप घेताना फार जाणीवपूर्वक आणि सावध शब्दांमध्ये घेत आहेत. परंतु अशा जबाबदारीनं न वागणारी काही मंडळी मात्र व्हॉट्सॲपवरचे काहीतरी फॉरवर्डेड मेसेज बघून आणि ECIच्या वेबसाईटवरती ईव्हीएम बद्दल जवळपास 2,000 ते 3,000 पानांचा मॅटर उपलब्ध आहे. तो अभ्यास केल्यावर जर ईव्हीएम बद्दल बोललं तर मला वाटतं आपल्या 99% शंका या दूर होऊ शकतात. आणि 1% राहिल्या असतील तर माझ्यासारखे अनेक अभ्यासक हे त्याचं उत्तर द्यायला तयार आहेत. कारण ईव्हीएमची विश्वासार्हता हा आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्या देशाच्या अभिमानाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण इतर काही देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मेकॅनिझम आहे, पण इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स नाही आहे. आपल्या देशाने मात्र तो प्रयोग यशस्वी केला आहे आणि 24 वर्ष झाली तो यशस्वी झालेला प्रयोग आहे. बरोबर. त्यामुळे या गोष्टीबद्दल अतिशय सावधपणे, जाणीवपूर्वक आणि अभ्यास करून, मटेरियल इज अवेलेबल ऑन ECI वेबसाईट, मगच कुठल्याही सुजाण माणसाने बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. बरोबर. पण आपल्याकडे अगदी प्रतिष्ठित राजकारणी देखील, मोठ्या पदावरचे राजकारणी देखील ईव्हीएम हॅक करून निकाल बदलला असंही म्हणतात. नाही, हे तर सर्वस्वी खोटं आहे. त्याचं कारण असं की त्यांच्या पक्षाचे, इतर सर्व पक्षाचे, विरोधी पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे सर्वच उमेदवारांचे प्रतिनिधी प्रत्येक स्टेजला उपस्थित आहेत. व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे, प्रतिनिधींच्या सह्या आहेत, त्यांची खात्री पण झालेली आहे. तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगतो. व्हीव्हीपॅट हा प्रिंटर आहे. बरोबर. व्हीव्हीपॅटमध्ये ज्या स्लिप्स प्रिंट झालेल्या आहेत त्यांचं काउंटिंग जर केलं तर ते ईव्हीएम मधल्या मतांच्या बेरजेशी जुळलं पाहिजे. राईट. प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मतं
आणि इकडे VVPAT. प्रिंट झालेल्या त्या चिन्हाच्या सगळ्या स्लिप्स. बरोबर. नियम असं सांगतो की प्रत्येक विधानसभा मतदारसंघातली 5 मशीन्स प्रत्येक निवडणुकीत त्याची मोजणी अशा प्रकारे सर्व राजकीय पक्षांच्या समोर मतमोजणी संपल्याबरोबर झालीच पाहिजे आणि ती झाल्यावरच निकाल जाहीर करता येईल. ओके. हा नियम सुरू झाला 2014 पासून, का व्हीव्हीपॅट इंट्रोड्यूस झालं 2014 पासून. Right. 2014 पासून आतापर्यंत जेवढ्या लोकसभा निवडणुका झाल्या, जेवढ्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 रँडमली सिलेक्टेड मशीन्स, आणि रँडमली सिलेक्शन सुद्धा राजकीय पक्षांच्या समोर चिठ्ठ्या टाकून लॉटरी पद्धतीने, कोणतीही 5 मशीन्स याच्या व्हीव्हीपॅट स्लिप्स मोजल्या गेलेल्या आहेत. आपल्याला मी सांगतो की अशा हजारो व्हीव्हीपॅट मशीन्सच्या स्लिप्स रँडमली मोजल्या गेल्या. आजपर्यंत एकाही बाबतीत व्हीव्हीपॅट स्लिप्सची संख्या आणि ईव्हीएम मधली मतांची संख्या कमी किंवा जास्त भरली असा अनुभव नाही, असं उदाहरण नाही. याची व्हिडिओग्राफी आहे, याचं रेकॉर्ड आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 40च्या वर केसेस झाल्या ईव्हीएम बाबत. सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या पद्धतीने तपासून हा निर्वाळा दिलेला आहे की ईव्हीएम हे स्टँड अलोन मशीन आहे, वन टाइम प्रोग्रॅमेबल चिप आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि भारतातल्या निवडणुकीत ईव्हीएम वापरण्यामध्ये कुठलीही अडचण नाही. सर्वोच्च न्यायालयाने इतक्या केसेसमध्ये सविस्तर जजमेंट्स देऊन दिलेला तो निर्वाळा आहे. बरोबर. मला वाटतं आपण संविधानावरती जर विश्वास ठेवत असू तर आपण यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि निकालांनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे. ईव्हीएम वापरात आल्यापासून वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या राज्यात बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे हे सिद्ध झालेलं आहे. अगदी निश्चितच. सर, याबरोबरच जसं तुम्ही म्हणले की संविधानावरती विश्वास ठेवला पाहिजे. आपलं मोठं संविधान आहे आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्याकडे आहे. परंतु ज्यावेळेस निवडणुका असतात, इलेक्शन्स येतात, त्यावेळेस मात्र नागरिक 100% त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाहीत. तुमचा अनुभव काय? कारण यावेळेस निश्चित मतदान वाढले, 4% वाढले, 66% मतदान झाले. पण उरलेला जो नागरिक आहे, हे बाकीच्या सुविधा घ्यायला तर सगळे समोर असतात. असा कुठला नागरिक नाही की गव्हर्नमेंटने आणलेली स्कीम ते घेत नाहीत. पण इलेक्शनच्या वेळेसच का ते बॅकफुटला असतात, आणि विशेषतः शहरी भागातील? थोडं वेगळ्या पद्धतीने या मुद्द्याकडे बघूयात. आपल्या राज्यघटनेने मतदार म्हणून नोंदणी करण्याची सक्ती केलेली नाही. बरोबर. मतदान करण्याची सक्ती केलेली नाही. का बरं असं केलं असेल घटनाकारांनी? राज्यघटना लिहिलेल्या लोकांनी का बरं सक्ती केली नाही ही? याचं कारण शोधताना अभ्यासपूर्वक जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा भारतीय जनतेवरती घटनाकारांनी टाकलेला विश्वास आहे. तुमचे राज्यकर्ते कसे असावेत, कोण असावेत, हे ठरवण्याचा अधिकार राज्यघटनेने निवडणूक प्रक्रियेमार्फत लोकांना दिलेला आहे. ज्यांना तो बजावायचा आहे त्यांनी तो बजावावा. ज्यांना बजावायचा नाही त्यांना राज्यघटनेचं स्पिरिटच कळलं नाही असं मला वाटतं. मग आता उपाय काय? तर ज्यांना राज्यघटनेचं स्पिरिट कळलेलं नाही त्यांना ते कळवून देण्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या सर्वांनी प्रयत्न करणं हे याचं उत्तर आहे. वाढलेला मतदानाचा टक्का हा जरी उत्साहवर्धक असला तरी तो अजून वाढायला पाहिजे, हे तर खरंच. 100% मतदान जेव्हा होईल तेव्हा माझ्या या भारत देशातला प्रत्येक नागरिक राज्यघटना समजून घेऊन आपला हा अधिकार वापरतो आहे असा तो सुदीन असेल. आणि तो सुदीन येण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. ही कुणा एकाची जबाबदारी नाही. अगदी. आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये राज्यघटनेबद्दलचा हा जो काही एक भानाचा भाग आहे, राज्यघटनेचं भान आहे, हे जास्त दिसतं कारण तिथे मतदानाची टक्केवारी जास्त आहे. आदिवासी भागात आपण तर अगदी 70, 80, 85% मतदान जातं. आणि अर्बन एरियाजमधले तथाकथित सुशिक्षित, श्रीमंत, वेल ऑफ अशी लोक ही मात्र मतदानाची जबाबदारी टाळताना दिसतात. मला हे दुर्दैवी चित्र वाटतं आणि देश म्हणून
आपण ही राज्यघटना अंमलात आणण्यामध्ये अजूनही आपल्याला खूप पावलं चालायची आहेत याची जाणीव मला होते. अगदी बरोबर. जे मतदार असतील किंवा नागरिक असतील यांनी देखील या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जे अधिकार दिलेत त्या फक्त अधिकारावरती डल्ला मारण्यासाठी आपण पुढे असतो, परंतु जे कर्तव्य आहेत आपली त्याच्याकडे थोडासा कानाडोळा केला जातो. पण असं सध्या अनेक क्षेत्रांमध्ये दिसायला लागलेलं आहे की जबाबदारीचं भान विसरायचं, कर्तव्याचं भान विसरायचं आणि अधिकाराबद्दल मात्र सजग राहायचं. अगदी बरोबर. म्हणजे सिग्नल तोडून माझी गाडी पुढे काढताना कोणीच नाहीये आजूबाजूला, म्हणजे कोणी बघत नाहीये, मग मी सिग्नल तोडला तर काय बिघडलं, ही भावना. किंवा रस्त्यावरती थुंकताना आपलं काही चुकतंय असं मनात येत सुद्धा नाही, ही भावना. हीच लोक त्यांच्या अधिकाराचा मुद्दा आला तर त्याबद्दल हिरिरीने बोलतात. मला असं वाटतं की आपल्या देशातल्या सामान्य माणसाचं आणि तुमच्या आमच्यासारख्या सजग माणसांचं आपली जी जबाबदारी आहे ना ती खूप वाढलेली आहे. कारण ही प्रवृत्ती वाढताना दिसते आहे अनेक क्षेत्रांमध्ये. आणि विनोबा भावे असं म्हणायचंय की त्यांच्याकडे एक जण आला त्यांचा शिष्य आणि म्हणाला की आपला हा समाज पुरुष आजारी पडलेला आहे, तो दुर्वर्तनाने ग्रासलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आता ऑपरेशन करायची वेळ आली आहे. विनोबाजींचं उत्तर असं आहे, विनोबाजी म्हणतात की आजारी असलेल्या रुग्णाला आपल्याला इंजेक्शन द्यायला पाहिजे. हे इंजेक्शन आपण शरीरभर देतो का? नाही. तर या आजारी असलेल्या समाज पुरुषाला योग्य ठिकाणी सद्वर्तनाचं इंजेक्शन द्यायला पाहिजे आणि इंजेक्शन देण्याची जागा म्हणजे आपण आहोत. अगदी. तर हे विनोबाजींचं वैशिष्ट्यच होतं की अतिशय छोट्या गोष्टींमधून ते मोठा आशय सांगायचे. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आपलं काम, आपलं वर्तणूक ही व्यवस्थित चालू ठेवणं आणि आजूबाजूच्या या गोष्टींनी विचलित न होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे करत राहणारी माणसं आपल्या देशात, आपल्या राज्यात आहेत म्हणून सिस्टीम चाललेली आहे. त्यांना बळ देण्याची गरज आहे. नक्कीच. आणि हे करताना ज्याला एव्हिडन्सेस नाहीत आणि ज्यामुळे दुसऱ्याला उपद्रव होतो आहे अशा गोष्टी आपण सर्वांनी टाळणं हे मला सर्वात महत्त्वाचं वाटतं. नक्कीच. अगदी बरोबर आहे सर. सर, आजपर्यंत तुम्ही विविध पदांवरती कामं केली. आज तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च पदामध्ये आपल्याला सचिव पदावरती तुम्ही काम करणार आहात. हजारो अधिकारी तुमच्या हाताखाली कामं करणार आहेत किंवा मागे कामं करणार आहेत. डिपार्टमेंट तुम्हाला माहीत नाही अजून, जे डिपार्टमेंट असेल त्या खात्यातले सगळे अधिकारी तुम्हाला फॉलो करणार आहेत. सर, तुम्ही या प्रोसेसमधून गेलात. आज आपले जे काही श्रोते आहेत हे बऱ्यापैकी अधिकारी किंवा भावी अधिकारी आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने, कारण तुमच्या अनुभवावरून कशा पद्धतीने सिस्टीममध्ये काम केलं पाहिजे किंवा आजपर्यंत तुम्ही जे कामं करत आलात, एक तुम्हाला समाधान आहे, अधिकाऱ्यांना बाकी गोष्टीच असतात पण समाधान मिळण्यासाठी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? प्रश्न खूप चांगला आहे, पण याचं थोडंसं अंशतः उत्तर मी आधीच दिलेलं आहे. मी असं मानणारा माणूस आहे की आपल्याकडे जे काम सोपवलेलं आहे ते प्रामाणिकपणे, योग्य पद्धतीने आणि समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा फायदा होईल या पद्धतीने आपण पार पाडलं पाहिजे. आणि ते करताना आजूबाजूला कोण काय करतं आहे त्याने विचलित होता कामा नये. हेच मला वाटतं नव्या अधिकाऱ्यांनी किंवा ब्युरोक्रेसीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. या दृष्टीने म्हणजे शब्दांचा फुलोरा वाटेल, पण मनापासून मला असं म्हणावंसं वाटतं की अधिकारी म्हणून काम करायचं तर ते एक व्रत आहे, ती तपस्या आहे, त्याच्याकडे गंमत म्हणून बघता येणार नाही. आपल्या या समाजाप्रती समाजाने आपल्यावर टाकलेला तो विश्वास आहे, त्यामुळं त्याला आपण पुरे पडतो की नाही. आम्ही राईट टू इन्फॉर्मेशनचं जेव्हा काम करत होतो तेव्हा देशभर काही RTIची ट्रेनिंग घेण्याचा योग मला मिळाला. तेव्हा मी एक उदाहरण द्यायचो, ते मला सगळीकडे लागू पडतं असं वाटतं. ते उदाहरण असं होतं की RTIमुळे काय झालं, तर एखादा अधिकारी त्याच्या बंद केबिनमध्ये त्याच्या समोरची बंद असलेली फाईल उघडून नोटिंगवरती काही लिहितो आणि सही करतो. हे कोणीही पाहिलेलं नाही असं त्याला वाटत असायचं. RTIमुळे त्याला कळलं की आपण आत्ता सही करतोय, हे हजारो डोळे बघतायत, बरोबर, समाजाचं लक्ष आहे.
हेच मला ब्युरोक्रेसीच्या एकूण कामकाजाबद्दल वाटतं. मला कोणी बघतंय की नाही, कोणी माझं सुपरविजन करतंय की नाही, हे काही महत्त्वाचं नाही. आपण स्वतः आपल्या पद्धतीनं वागणं हे महत्त्वाचं. बरोबर. आणि आजूबाजूच्या गोष्टी जर विचित्र घडत असतील तरी हट्टाने आपल्याला पाहिजे तसं वागणं आणि तसं वागण्याची किंमत मोजणं हे महत्त्वाचं आहे. येस. कारण अधिकारी म्हणून सिलेक्ट झाल्यावर तुम्हाला काढून टाकणं अवघड आहे. राज्यघटनेचं आणि कायद्याचं कवच तुमच्या आजूबाजूला आहे. त्यामुळे तुमच्यावरती काही खोटे आरोप लावून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न जरी झाला तरी तुम्हाला नेस्तनाबूत कोणी करू शकत नाही. अशी काही किंमत कदाचित मोजावी लागेल. म्हणजे असं म्हणता येईल की काही प्रमाणात मी पण ती मोजलेली आहे, पण ती मोजल्याबद्दल माझ्या मनात नो रिग्रेट्स. ती तयारी. आणि हे आपण का मोजतोय? हे आपण लोकांसाठी, इतरांसाठी, समाजावरती काही उपकार म्हणून अशी मोजत नसतो. ही स्वतःसाठी. म्हणजे मलाच जर आवडणार नाही मी चुकीचं वागलेलो, तर मी तसं वागून कसा चालेल? आणि तरी एखादी चूक माझ्याकडून झाली तर मी ती कबूल करायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि असं राहिलं तर तुम्हाला सांगतो, रात्रीची शांत झोप वाट्याला येते. कारण उपद्व्याप करणारे जे अधिकारी असतात किंवा आपल्याला ब्युरोक्रेसीत जाऊन उपद्व्याप करता येतील, स्पष्ट बोलायचं तर पैसे खाता येतील, अधिकाराचा दुरुपयोग करता येईल किंवा लांगुल चालन करून आपल्याला पाहिजे ते मिळवता येईल, अशा कल्पना ज्यांच्या मनात असतात त्यांना रात्रीची झोप लागणं अवघड असतं. अगदी बरोबर. त्यांना समाधानी राहणं अवघड जातं. वरकरणी त्यांनी काही दाखवू देत. पण मला असं वाटतं की आपण निवडलेला मार्ग आणि त्याच्यावरती ठामपणे चालत राहणं, कारण आपल्याला दूर नाही करू शकणारे कोणी. कायद्याचं आणि राज्यघटनेचं कवच आहे. बदली होईल. बदली होऊन होऊन कुठे होईल? तर एखाद्या ज्याला आपण लो प्रोफाईल पोस्ट म्हणतो अशा ठिकाणी होईल. तुमचा पगार मिळणार आहे. आणि व्हॉट डू यू मीन बाय लो प्रोफाईल? जिथे जाल तिथे काम करायला स्कोप आहे. बरोबर. म्हणूनच माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये जी कोणती ऑर्डर आली ती मी स्वीकारली. आणि मला याचा आनंद झाला की प्रत्येकच ऑर्डर खूप छान होती. मला प्रत्येकच ठिकाणी खूप छान काम करायला मिळालं. काही प्रतिक्रिया अशा येणारच की काय तुला इकडे दिलेलं आहे, इथे फारसा स्कोप नाही, इथे तू फारसा गाजू शकणार नाही. गाजण्याचा काय संबंध आहे? स्कोप म्हणजे काय? आपण ठरवण्यावरती असतं, आपण काम करण्यावरती असतं. आणि या पद्धतीनं वागणारे अनेक अधिकारी सुदैवाने महाराष्ट्रात आहेत. कदाचित ते गाजत नसतील, कदाचित त्यांचा गाजावाजा होत नसेल किंवा वेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव सारखं समोर येत नसेल, पण ते तसे आहेत म्हणून सिस्टीम चालू आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नाही, अगदी बरोबर. त्यामुळे तर तुम्ही मला वाटतं तुमचा सर्व्हिसमधला बराचसा काळ हा तुम्ही आदिवासी भागामध्ये काढला. कदाचित हे विचार जर तुमचे नसते तर तुम्ही एवढा काळ आदिवासी भागामध्ये काढला नसता, आदिवासींवरती एवढं तुम्ही काम केलं नसतं. पण ते माझं भाग्य आहे की मला आदिवासी क्षेत्रामध्ये काम करायला मिळालं. त्याच्यामुळे खूप भान आलं. मला हे लक्षात आलं, नागरी संस्कृतीच्या, महानगरी कल्पना ज्या आहेत त्या दृष्टिकोनाच्या मर्यादा मला कळल्या आणि एक माणूस म्हणून मी पुढे गेलो. मला नेहमी असं वाटतं बरं का, अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आधी माणूस आहोत. आपण एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून चांगलं असणं हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. अधिकारी म्हणून तुमचं यश अपयश वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जोखलं जातं. कधी कधी पात्रता नसलेले लोक सुद्धा तुमचं यश अपयश जोखतात. त्याला किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. आपल्या स्वतःच्या दृष्टीनं आपण कुठे आहोत हे बघा. अगदी बरोबर. सर, प्रशासनामध्ये काम करत असताना अडचणी तर येत असतीलच, परंतु विशेषतः तुम्ही आदिवासी भागामध्ये जास्त काम केलं आहे. काय अडचणी येतात जेणेकरून आपण पाहतो की बरेच अधिकारी आदिवासी भागामध्ये असतील किंवा ट्रायबल भागामध्ये असतील, जायला नकार देतात. जसं तुम्ही सांगितलं की लो पोस्टिंग. सो अशा ठिकाणी काम करताना काय अडचणी, तुम्हाला काय काय अडचणी आल्या? मला कुठलीच अडचण आली नाही. त्याचं कारण मला मिळालेली आयुष्यातली संधी वाटत राहिली. अडचण काहीच आली नाही. ओके. फक्त एक ऑब्झर्वेशन असं आहे माझं की अगदी आदिवासी समूहामध्ये सुद्धा कित्येकदा काही वेळेस असं घडतं
की त्यांच्या हिताचं आपण काही काम करतोय आणि ते हिताचं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही, असं होतं. बरोबर. ती मला सर्वात मोठी अडचण वाटते. आणि त्याच्यासाठी आदिवासींमध्ये आपण जास्तीत जास्त मिक्सअप होऊन त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना समजावून सांगता यावं, हे उपाय आहे असं मला ते वाटतं. बरोबर. पण बाकी तुम्ही अडचण म्हणाल तर काहीच अडचण नाही. उलट खूप सोयीचं आहे काम करणं. त्या मानानं महानगरी क्षेत्रामध्ये काम करायला फार अडचणी आहेत. कारण तुमच्याकडे येणारे लोक, त्यांना असलेली अर्धवट माहिती किंवा स्वतःच्या रुबाबाबद्दल किंवा नियम मोडण्याच्या आपल्या ताकदीबद्दल त्यांच्या असलेल्या कल्पना, त्या कल्पना मोडून काढताना आपल्याला होणारा त्रास, या अडचणी आहेत. बरोबर. या महानगरी भागात जास्त आहेत, आदिवासी भागात कमी आहेत. हे माझं ठाम मत आहे. नक्कीच. सर, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुमचं ग्रॅज्युएशन, म्हणजे एक ग्रॅज्युएशन करताना नाकी नऊ येतात. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन BA केलं, तुम्ही वाणिज्य शाखेतून PG आहात, तुमचं सोशिओलॉजी आहे, तुम्ही वकील देखील आहात, तुम्ही डॉक्टरेट मिळवली आणि तुम्ही आत्तापर्यंत जवळपास 20 पुस्तकं आणि शेकडो लेख लिहिलेत. कसं शक्य झाले? वेगळं असं काही केलं नाही. मला काय वाटतं की जेव्हा मनातून वाटतं ना, तेव्हा तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्या कामाला न्याय देऊन उरलेल्या वेळेत स्वतःचा पर्सनल वेळ, जो नॉर्मली मौज मजा किंवा ज्याला आपण आनंद म्हणतो, याच्यासाठी देण्यापेक्षा आपण काहीतरी शिकण्यासाठी द्यावा, आपण काहीतरी लिहिण्यासाठी द्यावा. त्यातलं शिकण्याबद्दल तर ती एक हौस होतीच. म्हणजे मी राज्यघटनेचा तर अभ्यासक होतोच, म्हणून मी LLB LLM दोन्ही कंप्लीट केलं. सोशॉलॉजीचा अभ्यास माझा थोडाफार होता, पण त्याला एक औपचारिक त्याला मान्यता पाहिजे, म्हणून मी MA सोशॉलॉजी केलं. BCom MCom मी कंप्लीट केलं. PhD माझं ट्रायबल आणि फॉरेस्ट लॉज या मुद्द्यावर केलं. तर ती सगळी क्वेस्ट होती. म्हणजे मी ते हौसेनं आपलं सगळं दिवसभराचं काम संपल्यावर रात्री झोपेचे 2 तास कमी करून किंवा मौज मजेचे 2 तास कमी करून अभ्यास करायचा, अशा पद्धतीनं ते केलं. लिखाणाची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. लिखाण असा प्रकार आहे की तो लिहिल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी परिस्थिती आल्यावर काय करणार? तुम्हाला लिहावंच लागणार. मग लिहिताना समोर कागद आहे का, तो फुलस्केप आहे का, STचं तिकीट आहे का, इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे समोर. म्हणजे प्रिंटेड इलेक्ट्रिसिटी बिलावरती सुद्धा निळ्या बॉलपेनने लिहिलेल्या माझ्या कविता आहेत. क्या बात आहे. तर एकदा ते उर्मी आली लिखाणाची की मग जे समोर असेल, म्हणजे अडचण काहीच राहत नाही. वेळ ही तर अडचण राहतच नाही. आणि माझं बरंचसं लिखाण हे कॉलेज लाईफपासनं सुरू झालं. आणि मला एक हौस अशी की वेगवेगळ्या लिटरेचर फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे एक तेव्हा त्या काळी मनात असं होतं की मराठी भाषेतल्या, मराठी साहित्यातल्या सर्व लिटरेचर फॉर्म्समध्ये मी लिहू शकलो पाहिजे. आणि म्हणून कविता झाल्या, कथा झाल्या, एकांकिका झाल्या, नाट्यछटा झाल्या, कादंबरी झाली, वृत्तांत झाले, पत्रलेखन झाले, अनेक प्रकार. आणि हे सगळे इतक्या विपुल प्रमाणात लिहिलं गेलं की त्याची पुस्तकं झाली. त्याच्यामध्ये माझं कॉलेज लाईफमधलं बरंचसं लिखाण आहे. आणि मग सर्व्हिस लाईफमधल्या लिखाणाला एक वेगळा ब्लेंड आला. कारण अनुभवाने माणूस आणखीच प्रगल्भ होत जातो आणि ते उतरतं लिखाणातून. त्यामुळे माझं लिखाण पब्लिश होण्याची मी कधी चिंता केली नाही. लिहित राहायचं आणि पब्लिशर कुणी भेटला नाही भेटला तर मी माझ्या पर्सनल वेबसाईटवरती ते टाकत गेलो. लोकांना वाचता येतं, वापरता येतं. देअर इज नो कॉपीराईट, तुम्ही वापरा. त्यामुळे मी लिहिलेल्या एकांकिकांचे प्रयोग महाराष्ट्रातल्या अनेक तालुका प्लेसेसच्या कॉलेजेसनी केल्यावर मला कळलं की अरे ते झाले, विच इज गुड, चांगली गोष्ट आहे. बरोबर. किंवा माझ्या कविता अनेक ठिकाणी वापरल्या गेल्या, असं घडलं ना. आता नुकतीच जी मी कादंबरी लिहून पूर्ण केली, अनामिकाची विचारधून,
ती लिहितानाही असंच झालं, की लिहिताना तसं भान राहिलं नाही आणि त्याच्यामुळे मॅटर ज्या स्वरूपात समोर आला, त्या स्वरूपात लिहिलं. म्हणजे मला त्या कादंबरीमधले एक 2-4 पानं लिहिताना असं वाटलं, की हे कविता स्वरूपात लिहायला पाहिजे. कविता स्वरूपात लिहिलं. हे वृत्तांत लेखन स्वरूपात पाहिजे. वृत्तांत लेखन स्वरूपात लिहिलं. 2-4 पानं एकांकिका पद्धतीनं, संवाद पद्धतीनं लिहावीत. त्याच्यामुळं कादंबरी म्हटल्यावर एक जी निवेदन शैली असते, नॉर्मली जे डोक्यात येतं, तशी ती कादंबरी नाहीये. तर काही समीक्षकांनी याला कादंबरी म्हणावं का? असा पण आक्षेप घेतला, विच इज करेक्ट. माझा आग्रह नाहीये. बरोबर. मला जसं वाटलं तसं मी लिहिलं. लिहून झाल्यावर माझा त्याच्यावरचा अधिकार संपला. आता वाचकांचा अधिकार आहे. त्यांना आवडेल, न आवडेल, कळेल, न कळेल, टीका करतील. त्यांचा अधिकार आहे आणि ते स्वीकारणं एवढंच माझ्या हातात आहे. किंवा त्याच्यातून मला काही शिकायला मिळतं का? माझ्या पुढच्या लिखाणात काही इम्प्रूव्हमेंट करता येईल का? त्यामुळे त्यानंतरची दुसरी कादंबरी मी लिहिली. त्या कादंबरीचा लहेजा वेगळा आहे. तो अशा पद्धतीनं झाली नाही ती. तर असे काही सबकॉन्शियस माइंडवरती परिणाम होऊन तुमच्या लिखाणाच्या उर्मीतून ते बाहेर येत राहते. बरोबर. उत्स्फूर्त राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. उत्स्फूर्त आणि सकारात्मक. सकारात्मक तर मला असं वाटतं की प्रत्येक माणूस असतोच. त्याला मीडियाच्या प्रभावामुळे किंवा इन्फ्लुएन्सर्स काही वेगळ्या पद्धतीनं ब्रेन वॉश करतात म्हणून माणसं निगेटिव्ह होत जातात. पण मला असं वाटतं की मनुष्य प्राणी हा मुळात सकारात्मक आहे. निगेटिव्ह होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे कुणी खूप निगेटिव्ह पद्धतीनं जर बोलायला लागलं तर माझ्या मनात विचार असा येतो की किती प्रयत्न झाले असतील याला निगेटिव्ह बनवण्यासाठी, किंवा याने पण किती प्रयत्न केले असतील असे निगेटिव्ह शब्द त्याच्या तोंडातून येण्यासाठी. अगदी बरोबर. वाया जाते ती मेहनत, कारण निगेटिव्ह राहून मिळत काहीच नाही. नक्कीच. पण इतकी मेहनत त्याने यात कशाला केली असा मला प्रश्न. अगदी बरोबर. सर, तुमचा प्रशासनामधला अनुभव पाहता आणि एकंदरीत काम करताना मी तुम्हाला विचारलं अडचणी, तुम्ही त्याच्याकडे सकारात्मकच पाहत होते, त्याच्यामुळे तुम्हाला अडचणींना तर सामोरे जावं लागलं नाही. एकंदरीत आम्ही नेहमी ऐकत असतो की प्रशासनात काम करत असताना राजकीय हस्तक्षेप खूप असतो. खरंच असतो? याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे. पुन्हा एका म्हणजे माझी जी सांस्कृतिक दैवत आहेत त्याच्यापैकी एकाचं मी उदाहरण देईन. वि.वा. शिरवाडकरांना असं एकाने विचारलं. शिरवाडकर हे नास्तिक म्हणून प्रसिद्ध होते आणि तरी देखील ते पंढरपूरला गेले तेव्हा विठ्ठलाच्या समोर उभं राहून त्यांनी दर्शन वगैरे घेतलं. मग त्यांना विचारलं की तुम्ही तर नास्तिक आणि इथं विठ्ठलासमोर तुम्ही नमस्कार वगैरे केला, कसं काय? त्यांचं उत्तर असं होतं की एक तर ज्ञानेश्वर तुकारामासारखे जे साहित्यिक जिथे नम्र झाले तिथे मी होणार नाही, हे मला त्यांचा अवमान वाटला. म्हणजे नास्तिक असण्या नसण्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि दुसरं ते म्हटले की ज्यांना असं वाटतं की देव आहे त्यांच्यासाठी देव आहे आणि ज्यांना असं वाटतं की देव नाही त्यांच्यासाठी देव नाही आहे. तेच उत्तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून देईन. ज्यांना असं वाटतं की राजकीय हस्तक्षेप असतो त्यांच्यासाठी तो आहे. ज्यांना असं वाटतं की राजकीय हस्तक्षेप नसतो त्यांच्यासाठी तो नाहीये. हे माझ्या अनुभवातून आलेले बोल आहेत. थोडं स्पष्ट करायचं तर राजकीय नेते तुम्हाला नियम सोडून वागा असं कधीही सांगत नाहीत. महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती तर एवढी चांगली आहे. अलीकडच्या काही काळामध्ये काही ठिकाणी पातळी घसरलेली असू शकते. ते एकूणच आपलं सगळ्याच क्षेत्रांमध्ये समाजाचं जे डिग्रेडेशन दिसतं त्याचा कदाचित परिणाम असू शकेल. पण काही अपवाद वगळले तर राजकीय नेते नियमबाह्य पद्धतीनं हे तुम्ही करा असं म्हणत नाहीत. तुमच्या या प्लॅटफॉर्मचं नाव आहे वास्तव कट्टा. वास्तव उत्तर तुम्हाला द्यायचं तर काय म्हणणं असतं राजकीय नेत्यांचं? राजकीय नेत्यांचं म्हणणं असं असतं की हे असं मला व्हायला पाहिजे आहे, ते कसं नियमात बसवता येईल ते सांगा, हे त्यांचं म्हणणं आहे. मग नियमात जर बसत असेल तर त्यांना सांगा की हे नियमात बसतंय, हे करता येईल. आणि नियमात बसत नसेल तर त्यांना सांगा हे माझ्या अधिकारात बसत नाही,
हे अमुक अमुक यांच्या अधिकारात आहे. म्हणजे समजा हायरार्कीमध्ये, आपल्या नियमांमध्ये, कायद्यामध्ये त्याला मंजुरी देण्याचे अधिकार कदाचित मुख्यमंत्री पातळीवरती असतील, तर ते त्यांना सांगा की याचे अधिकार माझे नाहीत, मुख्यमंत्री पातळीचे आहेत. याला तुम्ही हस्तक्षेप म्हणणार का? आता निवडणुका हँडल करतानाही मला हा अनुभव आला की राजकीय पक्षांना जर आपण फॅसिलिटेट केलं तर ते खूप उत्तम कोऑपरेट करतात. त्याला हस्तक्षेप म्हणायचं काही कारणच नाही. ज्यांना वाटतो हस्तक्षेप होतो त्यांच्यासाठी तो होतो, ज्यांना वाटतं हस्तक्षेप नाहीये त्यांच्यासाठी तो होत नाही. हे माझं उत्तर कायम आहे. नक्कीच सर, तुम्ही यशदासारख्या संस्थेमध्ये देखील काम केले की जिथे अधिकाऱ्यांना ट्रेनिंग मिळतं. बराच श्रोतावर्ग हा अधिकारी देखील आहे आपल्याकडे. काय सांगाल तुम्ही एक मुलाखतीच्या शेवटी या अधिकाऱ्यांना काय सल्ला द्याल की भविष्यामध्ये खूप मोठा पल्ला गाठायचा आहे? मी जो प्रश्न विचारला होता का राजकीय हस्तक्षेप, तुम्ही तुमच्या बाजूने उत्तर दिलं, दोन्ही बाजून दिलं. त्याच्यातल्या एका बाजूला झुकणारे असतील, दुसऱ्या बाजूला झुकणारे देखील अधिकारी असतील. आणि काम करत असताना अडचणी तुम्ही त्या गोष्टींना पॉझिटिव्ह घेत होते, पण बरेच अधिकारी असे असतात की प्रत्येक गोष्टीला ते निगेटिव्ह घेत असतात. सो काय सल्ला द्याल तुम्ही मुलाखतीच्या शेवटी अधिकाऱ्यांना, कशा पद्धतीने त्यांनी कामं केली पाहिजे? अनेक अधिकाऱ्यांच्या बॅचेस बरोबर बोलण्याचा योग येत असतो. मला नेहमी असं वाटतं बरं का की नव्या अधिकाऱ्यांनी किंवा ब्युरोक्रेसीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ब्युरोक्रेसीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपला पगार हा पब्लिक ट्रेझरीतून मिळतो. म्हणजे आपण जनतेसाठी आहोत, त्यांच्या हिताचं काम करणं ही आपली जबाबदारी आहे. नियम आणि कायदे हे सुद्धा त्यासाठीच बनलेले आहेत आणि त्याच्या चौकटीचा आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे एखादं काम अयोग्य असेल तर तुम्ही कायद्याच्या चौकटीचा आधार घेऊन सत्ताधीशांना सांगू शकता की या कायद्यातल्या या तरतुदीमुळे हे होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती जी आहे, हे जे वास्तव आहे, हे सांगण्याची हिंमत ठेवा. आणि तुम्हाला खरंच सांगतो, ही हिंमत जे अधिकारी दाखवतात त्यांना मिळणारी प्रतिष्ठा, त्यांना मिळणारा मानमरातब आणि त्यांना मिळणारं समाधान हे अनपॅरलल आहे. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने किंवा राजकीय नेत्याने काहीतरी गफला करून पैसा जमा केलेला असेल आणि म्हणून अतिशय लॅव्हिश असं आयुष्य तो जगत असेल, तरी त्यातून मिळणाऱ्या समाधानापेक्षा आधी मी म्हटलं ते समाधान जास्त महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला मिळवता येईल आणि त्या गुहेमध्ये फक्त जाणारी पावलं दिसतात, येणारी पावलं दिसत नाहीत. अगदी बरोबर. कारण तुम्ही शेण थोडंसं खाल्लं का किंवा जास्त खाल्लं का याला महत्त्व नसतं, शेण ते शेण असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्या गुहेमध्ये प्रवेश करूच नका. तुम्ही स्पष्ट राहा. तुमचा पगार हा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पोसायला हा पुरेसा असणार आहे आणि तुमची कर्तबगारी तुम्ही ही परीक्षा पास होऊन सिद्ध केलेली आहे. व भीती कशाची? यू आर क्रीम ऑफ द सोसायटी. वस्तुस्थिती मांडायला जर तुम्ही घाबरत असाल तर समाजाने कोणाकडे बघायचं? यू आर क्रीम ऑफ द सोसायटी. तुम्ही वस्तुस्थिती सांगायची आहे, हे नियमात बसत नाही, हे करणं योग्य नाही, हे होऊ शकत नाही, एवढंच तर म्हणायचं आहे. ही हिंमत दाखवली तर खूप प्रश्न सुटतील, तुमचे सुद्धा, समाजाचे सुद्धा, देशाचे सुद्धा. आता काय झालंय, भाषणांच्या नावाखाली सुविचार ऐकवायचे आणि टाळ्या घ्यायच्या. ऐकणारा असा विचार करतो की यांना काय जातं सुविचार सांगायला, प्रत्यक्ष इथे काय जळतं ते आम्हाला माहिती. अशांना मी जरूर हे सांगेल की आजमा के तो देख लो, अनुभव घेऊन बघा आणि स्ट्रेट फॉरवर्ड राहून बघा, अपराईट राहून बघा. त्याचं समाधान फार वेगळं आहे आणि त्याच्यातून मिळणारा सन्मान आणि प्रतिष्ठा सुद्धा खूप वेगळी आहे. मराठी माणसाची जी एक वैचारिक बैठक आहे, जी ज्ञानेश्वर तुकारामाशी नातं सांगते, ती या पद्धतीची आहे. त्याला दिखाऊपणा, खूप पैसा किंवा पैशाचं ओंगळवाणं प्रदर्शन, सत्तेचं ओंगळवाणं प्रदर्शन, मी नियम मोडू शकतो म्हणजे मी जास्त बलशाली, याचं आकर्षण
मराठी मनाला वाटत नाही. काही जणांना वाटत असेल तर त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे. मराठी मनाला आकर्षण आहे ते सोज्वळतेचं, चांगुलपणाचं आणि अपराईट असण्याचं. इतिहासामध्ये सुद्धा हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातली माणसं ही देशभर, जगभर अपराईट राहिलेली आहेत, प्रसंगी तोटा सहन करू. ही आपली परंपरा आहे. अगदी बरोबर. या पद्धतीनं आपण राहणं योग्य राहील असा माझा सल्ला आहे. नक्कीच सर. कारण तुम्ही या मुलाखतीमध्ये दिलेले जे सल्ले आहेत हे विद्यार्थ्यांपेक्षा जे काही भावी अधिकारी किंवा जे अधिकारी आहेत यांच्यासाठी निश्चितच फायद्याचे ठरतील. आणि तुम्ही आज एक सेक्रेटरी म्हणून महाराष्ट्र राज्याचं काम पाहणार आहात. भविष्यात निश्चितच हे जे काही श्रोते असतील हे तुमच्या हाताखाली कामाला देखील असणार आहेत. तुमच्या मार्गदर्शनाखाली ते काम करणार, याच्यात काही शंका नाही. परंतु तुम्ही सुरुवातीला एक शब्द वापरला होता की हे एक कवच, अधिकाऱ्यांना जे कवच मिळालं आहे नोकरीचं, तुम्हाला नोकरीवरून कोणी काढू शकत नाही. हे कितपत योग्य वाटतं की एखादा अधिकारी असतो, हां प्रत्येकच जण असा असेल अशातला भाग नाही, पण बऱ्याच वेळा असं पाहायला भेटतं माझं कोण काय करणार आहे, माझी फक्त बदली होऊ शकते. ह्या मानसिकतेतून कुठंतरी त्या कामावरती परिणाम होतो असं नाही वाटत? मला नेहमी असंच वाटतं बरं का, की शेवटी व्यक्तीचं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड कसं आहे, ते काय म्हणतं आणि त्याचं अपब्रिंगिंग कसं झालं आहे याच्यावरती या गोष्टी अवलंबून आहेत. तुम्ही कसं घेता, म्हणजे असं की ते नेहमी म्हणतात ना की वस्तुस्थिती एकच असते, पण ती वेगळ्या वेगळ्या अँगलनं त्या सत्याकडे बघणाऱ्याला ते सत्य वेगळं वेगळं भासतं, असा तो प्रकार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याच्या निमित्तानं तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास करत असता, स्वतःकडे वेगळ्या पद्धतीनं बघत असता. म्हणजे व्यक्तिमत्व चाचणीमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी हुकमी उत्तरं देऊन मैदान मारून न्यायचं, मार्क पाडायचे असा दृष्टिकोन असलेला एक विद्यार्थी आणि दुसरा विद्यार्थी, त्याला मैदान मारणं वगैरे याच्याशी काही फारसा संबंध नाही आहे, पण जो प्रश्न विचारला त्याबद्दल जे स्वतःला माहिती आहे ते प्रामाणिकपणे सांगायचं आहे. तर मला वाटतं दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी जास्त यशस्वी ठरतो. आणि मला स्वतःलाही तसाच अनुभव आलेला आहे की एका ठराविक पद्धतीनं, टाळीबाज पद्धतीनं काही वाक्य अशी फेकली की इंटरव्ह्यू पॅनेलवरचे खुश होतील आणि आपल्याला मार्क देतील, अशा गैरसमजात राहण्याचं काही कारण नाही. इंटरव्ह्यू पॅनलवरचे लोक सिलेक्ट करायला बसलेत, रिजेक्ट करायला नाही. त्यांना काय सिलेक्ट करायचं आहे? त्यांना जेन्युइनिटी सिलेक्ट करायची आहे. त्यांना आपल्या देशासाठी नियमानुसार काम करणारा अधिकारी सिलेक्ट करायचा आहे. ते त्याच्या शोधात आहेत. आणि कित्येक विद्यार्थी मला असे दिसतात की काहीतरी हुकमी वाक्य टाकून, हुकमी उत्तरं देऊन या पद्धतीनं मी मार्क काढीन, हा चुकीचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला जे माहिती आहे ते प्रामाणिकपणे सांगा, जे माहीत नाही ते माहीत नाही सांगा. अगदी बरोबर. सरळ राहा. तसे विद्यार्थी पाहिजे, तसे अधिकारी पाहिजे असतात इंटरव्ह्यू पॅनेलला, तेच सिलेक्ट होतात. म्हणजे काही एक दोन चुकीची उदाहरणं डोळ्यासमोर आली म्हणून आपण हलून जायचं, हादरायचं काही कारण नाही आहे. अशी एखाद दुसरी उदाहरणं असूच शकतात, उडदामाजी काळे गोरे असतात, पण बहुशः योग्य पद्धतीने वावरणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसाला संधी असतेच. ती ब्युरोक्रेसीत पण आहे, ती उद्योगात पण आहे, ती मायक्रो बिझनेसमध्ये पण आहे. तुम्ही कुठे जायचं ते ठरवा. येस, नक्कीच सर. आजच्या आपल्या या चर्चेमध्ये निश्चितच तुमचे जे काही बहुमूल्य उपदेश होते, सल्ले होते आणि तुम्ही जे मार्गदर्शन केलं हे निश्चित भावी अधिकाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही आता राज्यामध्ये सचिवपदी तुमची नियुक्ती झालेली आहे, पदोन्नती तुम्हाला मिळालेली आहे. तुमचं काम आम्हाला पाहायला भविष्यात आवडेल, या अधिकाऱ्यांना देखील आवडेल. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत चर्चा केली आणि एकदम दिलखुलास मनसोक्त चर्चा केली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. मला सुद्धा आपण जेन्युनिटीचा उल्लेख केला. मला सुद्धा वास्तव कट्टाची जी टीम आहे ती टीम आणि एकूणच या प्लॅटफॉर्मची जेन्युनिटी ही मला भावली. फार चांगल्या पद्धतीनं चालू आहे. वेगवेगळ्या विषयावरती तटस्थपणे वास्तवाला भिडणं गरजेचं आहे. गुळमुळीत बोलणं
आणि गुडी काहीतरी चालू ठेवायचं, मग त्याला एवढे लाईक्स मिळाले, याच्या मागे पळण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे त्याबद्दल आपण स्पष्टपणे बोलूयात, एकमेकांशी चर्चा करूयात. याला तरुण असणं म्हणतात. आणि ते व्रत तुम्ही चालवलेलं आहे याचा मला आनंद झाला. मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी सुद्धा तुमचा आभारी आहे. तुम्ही मार्गदर्शन, उपदेश वगैरे शब्द वापरले, पण तसं काही माझ्या मनात नव्हतं. मी माझे काही अनुभव फक्त शेअर केले आणि मला जे काही वाटत होतं ते स्पष्टपणे बोललो, एवढंच. पण मला बोलवल्याबद्दल खरोखर मी आभारी आहे. नक्कीच सर. मार्गदर्शन किंवा उपदेश ह्या अँगलने होते की तुमचा अनुभव, हा अनुभव हेच सगळं आलं आणि हा अनुभव निश्चित अधिकाऱ्यांना फायदेशीर ठरेल आणि त्या अनुभवासाठी तुमचं खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू.